नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो। टरबूज असेल, खरबूज असेल किंवा वेलवर्गीय पीक असेल, हे कमी कालावधीचं पीक आहे। कमी कालावधीचं पीक असून या पिकाची उत्पादन देण्याची क्षमता ही जास्त असते। उत्पादन देण्याची क्षमता जास्त असते, साहजिकच त्या पिकाला अन्नद्रव्याची गरज सुद्धा जास्त असते, पाण्याचीही गरज जास्त असते। ज्यावेळेस आपण टरबूज आणि खरबूज घेतो, त्या टरबूज खरबूजाला संतुलित खतमात्रा आपण द्यायला हवी। ज्यावेळेस आपण पिकाला संतुलित खतमात्रा देतो, त्यावेळेस टरबूजाचं प्रति एकरी ॲव्हरेज हे टनेज जास्त निघलं जातं। टरबूज पिकाला किंवा खरबूज पिकाला किंवा वेलवर्गीय पिकाला 16 प्रकारच्या अन्नद्रव्ये लागतात। आता हे जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना माहीत झालेले आहेत। पैकी 12 प्रकारच्या अन्नद्रव्ये आपल्याला हे जमिनीतून द्यावी लागतात, ड्रीपमधून द्यावी लागतात। जवळजवळ हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे। पण ह्या 12 प्रकारच्या अन्नद्रव्यापैकी एखादं अन्नद्रव्य जर कमी पडलं तर त्या पिकामध्ये उत्पादन हे घटलं जातं। हे आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण टरबूज लागवड करणार आहात, खरबूज लागवड करणार आहात, चांगलं उत्पादन काढण्यासाठी म्हणजे 25 ते 30 टन एक नंबरचा माल निघण्यासाठी आपल्याला भेसळ डोस हा महत्त्वाचा असतो। जमिनीमध्ये भेसळ डोस, बेडमधला भेसळ डोस हा चांगला जर केला तर त्यावेळेस ते आपल्याला उत्पादन निघणं सहज शक्य असतं। चांगलं टनेज ॲव्हरेज काढण्यासाठी प्रति एकरी जमिनीवरचा भेसळ डोस कशा पद्धतीने असायला पाहिजेत मी तो तुम्हाला सांगतो। जर तुम्ही हा संतुलित खत डोस बेडवर जर आपण टाकला तर नक्कीच आपलं ॲव्हरेज हे चांगल्यापैकी निघलं जाईल, यात शंका नाही। तर प्रति एकरी भेसळ डोस कसा असायला पाहिजे? पिकाला जे 12 प्रकारच्या अन्नद्रव्ये लागतात याचं 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। एक म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये NPK हे जास्त प्रमाणात लागतात, म्हणून याला मुख्य अन्नद्रव्ये म्हणतात। DAP असेल, 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 14-35-14 असेल, हे NPK खतं आले। तर NPK खतं आपण जे घेतो यामध्ये आपल्याला DAP घ्यायचं आहे। तर DAP आपल्याला घ्यायचं आहे प्रति एकरी 100 किलो। त्यानंतर आपल्याकडे जर 12-32-16 असेल किंवा 14-35-14 असेल किंवा कोणतंही NPK खत असेल, हे आपण 100 किलो घ्यायला पाहिजे। पण शक्यतो DAP म्हणजे 18-46-0 डायअमोनियम फॉस्फेट, तर तुम्ही DAPच घ्या की ज्याच्यामध्ये फॉस्फरस हा जास्त असतो। तर DAP तुम्ही त्याच्यामध्ये घ्या 100 किलो। त्यानंतर DAP मध्ये युरिया आणि फॉस्फरस असतो। अमोनिकल फॉर्ममधलं नायट्रोजन 18% आणि फॉस्फरस हा 46% असतो, 0% पोटॅश असतो। पोटॅश त्याच्यामध्ये आपल्याला नसल्यामुळं वेगळा पोटॅश आपल्याला घ्यायचा आहे। तर पोटॅश आपल्याला घ्यायचा आहे, जर आपलं मध्यम स्वरूपाचं जर रान असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सल्फर ऑफ पोटॅश घ्या। एक 25 ते 30 किलो तुम्ही सल्फर ऑफ पोटॅश घ्या, किंवा आपल्याकडे जर मिरोड ऑफ पोटॅश जर आपल्याकडे असेल तर तो तुम्ही 50 किलो घ्या। जर मिरोड ऑफ पोटॅश किंवा SOP जर तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध जर झालं नाही तर शेतकरी मित्रांनो 2 बॅग DAP आणि 50 किलो 10-26-26 की ज्याच्यामध्ये पोटॅश पण आहे, 10-26-26 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश। तर 10-26-26 तुम्ही 50 किलो घ्या, म्हणजे हे NPK खतं आले। आणि जर तुम्हाला 10-26-26 मिळालं नाही तर 2 बॅग DAP आणि 50 किलो तुम्ही MOP किंवा SOP तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हे झालं NPK की हे मुख्य प्रमाणात लागतात, जास्त प्रमाणात लागतात। आता दुय्यम खतं म्हणजे काय? तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे पिकाला फार महत्त्वाची खतं आहे। तर दुय्यम खतामध्ये तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेकंडरी खतं आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहेत। कोणत्याही चांगल्या कंपनीचं सेट्राईट असेल, सेटअप असेल किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही 50 ते 75 किलो हे दुय्यम खतं घ्या की ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर येतं, जिप्सम फॉर्ममधलं नसायला पाहिजेत। त्यानंतर सूक्ष्म खतं की जे 6 सूक्ष्म खतं हे कमी कालावधीच्या पिकाला फार महत्त्वाचे असतात। मुख्य खतं आणि दुय्यम खतं हे 6 खतं सूक्ष्म खताच्या जीवावरती ही खतं उचलत असतात। म्हणजे ज्यावेळेस आपण मुख्य दुय्यम खतं देतो त्यावेळेस ही खतं जमिनीतून उचलण्यासाठी सूक्ष्म खताची फार आवश्यकता असते। तर 6 सूक्ष्म खतं येतात, फेरस असेल, मॅग्नीज असेल, झिंक असेल, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन, ही 6 सूक्ष्म खतं येतात। ही 6 सूक्ष्म खतं बोरॅकोला असेल, मॅटलाईन JR असेल किंवा प्लॅन्टीन असेल, कोणत्याही चांगल्या कंपनीचे बोरॉन बेसमधलं 6 सूक्ष्म खतं प्रति एकरी तुम्ही 20 किलो घ्यायला हवे। ही 6 सूक्ष्म खतं, सेकंडरी खतं 50 ते 75 किलो आणि मुख्य खतं तुम्ही DAP हे 100 किलो आणि 50 किलो पोटॅश। DAP तुम्ही 100 ते 150 किलो घेतलं तरी चांगलं राहील,
तुमच्या जमिनीवरती किंवा तुम्हाला किती टन ॲव्हरेज काढायचं आहे त्याच्यावरती तुम्ही ते ठरवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जे NPK, दुय्यम खतं आणि सूक्ष्म खतं घेत आहेत, याच्यासोबत तुम्ही जे उपयोगी अन्नद्रव्य आहेत जे सिलिकॉन नावाने येतं, तर सिलिकॉन तुम्ही त्याच्यामध्ये 5 किलो घ्यायला पाहिजेत किंवा 10 किलो घ्यायला पाहिजे. सिलिफास्ट असेल किंवा लॉक्सिल असेल, एक तुम्ही त्याच्यामध्ये 10 किलो घ्या. शेतकरी मित्रांनो, भेसळ डोस घेताना टरबूजाला युरिया तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ नका. अनेक लोक शिफारस करतात किंवा अनेक लोक युरिया त्याच्यामध्ये घेत आहेत. विनंती आहे की टरबूज लागवड करताना भेसळ डोसमध्ये युरिया तुम्ही कधी घेऊ नका. तर युरियाच्या ऐवजी जर मध्यम स्वरूपाचं रान असेल तर तुम्ही अमोनियम सल्फेट 25 किलो त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि जर काळं भारी जर चांगलं रान असेल तर फार काय घेण्याची गरज नाही, कारण आपण DAP 100 किलो ऑलरेडी घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट, आपलं अमोनिकल फॉर्ममधलं 18% नायट्रोजन हे येऊनच जाते. त्यामुळं सेपरेट युरिया तुम्ही घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडं निंबोळी पावडर जर असेल तर तुम्ही एक 50 किलो घ्या, फार काय घेण्याची गरज नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 25 किलो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण एक कटवर्मचे प्रॉब्लेम असेल, जमिनीमध्ये काही ज्या वाळवी असतील, हुमण्याचा अटॅक असेल, हे कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही 10% क्लोरोपायरिफॉस असेल, त्याचप्रमाणे रिझेंट असेल दाणेदार जे मार्केटला उपलब्ध होते, किंवा फर्टेरा असेल, एक 5 ते 7 किलो तुम्ही त्याच्यामध्ये एक बेडवरती आपण ते भेसळ डोस सोबत घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, भेसळ डोस हा फार महत्त्वाचा असतो. जो मी तुम्हाला आत्ता भेसळ डोस दिला आहे तोच तुम्ही भेसळ डोस घ्यायला हवा. याच्यामध्ये तुम्ही अजून दिलेल्या खतामध्ये जर तुम्ही क्वांटिटी जर जास्त ॲड केली तर चांगलं आहे, पण याच्यापेक्षा तुम्ही खतं कमी करू नका आणि एकेरी खतं वापरू नका. फक्त NPK खतं वापरू नका. अनेक लोक दुय्यम खतं, सूक्ष्म खतं हे देत नाहीत. त्याच्यामुळं पुढं पिकामध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात, पिकामध्ये वेगवेगळ्या समस्या तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण संतुलित खतं मात्रा सगळं एकत्रित मिक्स करून संपूर्ण जो आपला बेड आहे, आता आपण जर बघितलं तर हा बेड जवळजवळ 2 फूट रुंद बेड आहे आणि सपाट बेड केलेला आहे, फ्लॅट. तर ह्या संपूर्ण जे सगळी खतं एकत्र मिक्स करायचे. ही खतं किती किलो भागिले आपले बेड, म्हणजे एका बेडला किती किलोचं खत आपल्याला भेटतंय, तर तेवढ्या किलोचे ती खतं संपूर्ण बेडवरती एक समान संपूर्ण भागामध्ये ते आपल्याला पांगून घ्यायच्या. आणि हे नंतर पुन्हा थोडेसे माती आड करून घ्यायच्या. माती आड थोडेफार व्हायलाच हवे आणि त्यानंतर तुम्ही बरोबर लॅटरल आतरून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पेपर आतरून घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही टरबूजाला भेसळ डोस हा चांगला देताय, ह्या भेसळ डोसच्या ताकदीवरती 60, 70, 80 दिवस पीक हे चांगल्यापैकी चालत असते. चुकून जर तुमच्याकडं भेसळ डोस हा कमी पडला तर तिथं वेल कमी वाढला जातो. जर काही ठिकाणी फक्त NPK खतं जर दिले असेल, दुय्यम खतं, सूक्ष्म खतं किंवा उपयोगी अन्नद्रव्य जर सोबत नसेल तर तिथं तुम्हाला वेल पाहिजे तसा डेव्हलप झालेला दिसत नाही. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही संतुलित खतं मात्रा ही जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीला देताय त्यावेळेस ते पीक तिथून पुढे डेव्हलप होतं. हा भेसळ डोस आपण जमिनीमध्ये दिल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी लागू व्हायला चालू होतो, पिकाला घ्यायला तो चालू होतो विद्राव्य फॉर्ममध्ये गेल्यानंतर, आणि पुढे 45-50 दिवस तो कार्य करतो. म्हणजे बरोबर टरबूज लागवड केल्यापासून तो 60-65 आपलं 55-60 दिवसापर्यंत तो अतिशय चांगल्यापैकी जमिनीमध्ये राहतो आणि पिकाला तो शोषण करून घेता येतात, म्हणजे ती खतं उपलब्ध होतात. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी भेसळ डोसचा वापर कमी करून ड्रीप फर्टिगेशन जास्त करतात. वॉटर सोल्युबल खूप खतं ही फार कॉस्टली आहेत, खूप महाग आहेत. म्हणून वॉटर सोल्युबल तुम्ही पुढं वेल वाढीच्या कालावधीमध्ये गरजेनुसार तुम्ही द्या, पण फक्त ड्रीपवरती जर तुम्ही ड्रीप फर्टिगेशन करून जर लिक्विड खतं देऊन जर तुम्ही प्लॉट घ्यायचं म्हणले तर तुम्हाला टनेज ॲव्हरेज जास्त निघणार नाही आणि आपला खर्च जास्त होईल. म्हणून भेसळ डोस हा सुरुवातीला हा जायलाच हवा, तो देताना संतुलित खतं मात्र द्यायला पाहिजेत. असं मिक्स करून जर आपण चांगला भेसळ डोस जर केला तर निश्चित आपल्याला 25-27 टन ॲव्हरेज हे त्या भेसळ डोसच्या ताकदीवर निघलं जाईल. एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. पीक हे खादड पीक आहे, पिकाला जेवढं तुम्ही खाद्य आणि पाणी देता तेवढं पीक चांगलं होऊन जाते. अनेक शेतकरी ऊस गेल्यानंतर जुन्या पिकावरती जो आपल्या ऊस गेल्यानंतर त्या पिकावरती रानावरती टरबूज लागवड करत असतात. त्या रानाची ताकद कमी झालेली असते, जमिनीचा pH भरपूर वाढलेला असतो, सामू जास्त वाढलेला असतो, कडकपणा, चोपणपणा, टणकपणा भरपूर आलेला असतो. त्यामुळे जमिनीतून ही खतांची उपलब्धता होत नाही. यासाठी तुम्ही बऱ्यापैकी हे जे संतुलित खत मात्र आहेत हे तुम्ही फवारणी वाटे पण पुढं पिकाच्या गरजेनुसार द्यायला पाहिजे. जेवढं तुम्ही खताचे फवारण्या
ह्या गरजेनुसार पानांवाटे देतात, पानांद्वारे देतात, तेवढे जमिनीत दिलेल्या खतांची उपयुक्तता वाढते. तर शेतकरी मित्रांनो, टरबूज लागवड करत असाल तर नक्कीच जास्त टनेज ॲव्हरेज काढायचं असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही बेसल डोस करावा. एवढंच. धन्यवाद.